अक्कलकोटजवळ गंगाबाई नावाची एक वृद्ध आजी राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा अपघातात गेला होता. घर रिकामं, मन अजूनच रिकामं. रोज ती फोटोसमोर बसून म्हणायची, देवा, मला पण घेऊन जा. एक दिवस उपाशीपोटी ती स्वामी समर्थांच्या मठात आली. डोळ्यात अश्रू, ओठांवर जप. स्वामी, मला काहीच नको, फक्त मनाला शांती दे. स्वामी समर्थांनी आजीकडे पाहिलं. त्यांनी जवळ बसवून हात डोक्यावर ठेवला आणि हळूच म्हटलं, आई, जो गेला तो देह होता. आईचं नातं कधीच मरत नाही. त्या क्षणी गंगाबाई जोरजोरात रडू लागली. वर्षानुवर्षांचं दुःख अश्रूंनी बाहेर आलं. मन हलकं झालं. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. तिचा मुलगा हसत म्हणाला, आई, मी ठीक आहे, रडू नकोस. दुसऱ्या दिवसापासून गंगाबाईचं आयुष्य बदललं. ती अनाथ मुलांना अन्न देऊ लागली. प्रत्येक मुलात तिला आपला मुलगा दिसू लागला. ती नेहमी म्हणायची, स्वामी समर्थांनी माझा मुलगा परत दिला नाही, पण माझं आईपण वाचवलं. कथेचा संदेश: कधी कधी स्वामी समर्थ दुःख दूर करत नाहीत, पण दुःख सहन करण्याची शक्ती देतात. जिथे अश्रू संपतात, तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते.